जय महाराष्ट्र मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोटेसे मिनी ब्लॉग होते. आज होतं संडेचं मुली फार उशिरापर्यंत आराम करत होत्या, कारण शरूला आज शाळा नव्हती आणि संडेची तिची फरमाईश होती आलूचे पराठे. तर रोज तर डब्याला तिला घाई असते करण्यासाठी, तर काही वेगळ्या डिश बनवता येत नाही. तर त्यासाठी आज म्हणलं दर संडेला मी तिच्या आवडतीची एक डिश बनवून देत असते. तर आज तिला खायची होती आलू पराठे आणि तिचा दादा पण त्यांना भेटण्यासाठी आला होता. तर म्हणलं त्याचीही दोघेही खुश होतील, त्यासाठी आलू पराठे बनवून सकाळची माझी सर्व कामं आवरली. त्यानंतर अंघोळ वगैरे करून आलू उकडण्यासाठी ठेवले. तर आलू पराठे बनवायला जास्त काही सामग्रीही लागत नाही आणि फटाफट होतात. तर त्यासाठी आलू उकडायला ठेवून ती साल वगैरे काढून घेतली, वाटण पूर्ण तयार करून घेतलं. तर मीच असे छोटेसे मिनी ब्लॉग तुमच्याशी शेअर करते. तर त्याच्यामध्ये स्टडी ब्लॉगसुद्धा तुम्हाला टाकणार आहे. तर हाऊसवाईफनी घर सांभाळून मुलं सांभाळून कसा अभ्यास करावा याविषयी छोटेसे स्टडी ब्लॉग मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर फटाफट कामं आवरली. त्यानंतर पीठ वगैरे मळलं आणि स्टफिंगसुद्धा बनवून घेतली. तर यामध्ये ना मोबाईलमध्ये सकाळी चार्जिंग नव्हती, रात्री बराच वेळ एडिटिंग वगैरे करण्यासाठी आणि काही व्हिडिओ पाहण्यामध्ये गेला होता. तर त्या चार्जिंग नसल्यामुळं होईल तेवढं शक्यतो छोटेसे व्हिडिओ शूट करून घेतले आणि जमेल तसं यामध्ये पीठ मळलेलं आणि त्यानंतर स्टफिंग म्हणजे फोडणी दिलेला हे व्हिडिओ नाही आहे. तर नेक्स्ट कधी मी एखाद्या वेळेस तुमच्याशी शेअर करेल. तर असं पराठा बनवून दिला. तर त्यांना कसा वाटला हा ते तर त्याची पोचपावती ते खाल्ल्यानंतर देतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी छोटीशी सुरुवात केली आहे. तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, मुली सांभाळून घर सांभाळून स्टडीसुद्धा करण्याचा प्रयत्न करते, एक जॉब मिळवण्याचा प्रयत्न करते, डेली ब्लॉगसुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि कसे वाटतात याविषयी मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर त्यांना आलू पराठे बनवून दिले आणि खाण्यासाठी त्या मुलींचा लाड. त्यांना मी अंथरुणावर बसून खाऊ देत नाही, पण त्यांच्या पप्पांचा खूप लाड आहे. त्यांनी होते म्हणून काही बोलून देत नाही, त्या पप्पांसोबतच ते खायला बसल्या आणि पराठे एकदम छान झालेत म्हणून त्यांनी ही आपली पोचपावती दिली पराठ्यासाठी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.